मिस्त्री जरा चेनला काहीतरी प्रॉब्लेम झाला हा तेवढा बघा बसतो इथं थोडा काय ना त्या काय चाललंय मग काय नाही बाबा काय चालायचं निवांत आहे बघ मग तात्या पेरणी झाली का नाही अरे कशाची फिरणी वावर टाकली ती नांगरून आता काय बसायचं वाट बघत पावसाची आलं बघा तोंडावर करून हे रंगा पाटील गावात कुणाला जगून देत नाही मिस्त्री मिस्त्री गाडीचं फोकसच पडना वर आजचं इंधाराचं जरा बघा काय झालंय ते तोर बसतो तात्यापाशी काय तात्या आपली एंट्री झाली की आता गाव उभा राहते आणि तुम्ही साधी मान सुद्धा वर करे ना अरे बाबा आता या म्हातारपणात गुडघं दुखायला लागलं आणि कशाचं उभं राहतोस आणि काय अहो गुडघ्याचं झालं मग मान वर कराय का वाक नका अरे मान वाकवायची वेळ आली ना तर त्या बाळमामाच्या समोर वाकवीन पण तुझ्या समोर नाही वा 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 म्हणजे तुमच्या नजरेत माझी किंमत 0 आहे आ असंच आहे ना हा असंच आहे ना अरे रंगा किंमत आणि इज्जत वेगळी असते एवढं लक्षात ठेव बर 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 अरे किंमत बाजारात असती आणि इज्जत माणसाच्या वागण्यात असती ही लक्षात ठेव अय तात्या अहो ह्यो जमाना कवाच बदललाय तुमच्यासारख्याचा जमाना राहिला नाही आता अरे रंगा जमाना जरी बदलला असता तरी सत्य बदललेलं नाही एवढं लक्षात ठेव तू सत्य होय सत्यच मग सांगा तात्या काय आहे ते सत्य अरे ज्याच्या घरात पैसा आहे ना तो कधीच मोठा नसतो मग आणि ज्याच्याकडे माणूस आहे ना तोच खरा मोठा असतो माणूस की माणूस की अहो माणूस की वाकवायला वेळ लागत नाही कळलं का तात्या हीच हीच समाजाला भाषा तुझी आवडत नाही रंगा समाज समाज तात्या समाज माझ्या मुठीत आहे मुठीत कशात आहे मुठीत अरे एक दिवस बाळमामा नक्की तुला अद्दल घडवू दिली लक्षात ठेव तात्या तात्या तुम्ही मला बाळमामाच भ्या दाखवता मला या रंगा पाटलाला कळल कळल तुला लवकरच तुला कळल ध्यानात ठेव रंगा अव या गावासाठी न समाजासाठी मीच देव आहे मीच यो रंगनाथ पाटील ए म्हाताऱ्या खेडा वळवळतोय ना समाजासाठी तेच बघतो हा समाज तुला वाचवतोय का धमकी देऊ नको रंगा लक्षात ठेव धमकी देऊ नको अरे धमकी देऊन कुणाचं चांगलं झालं नाही लक्षात ठेव नाही तुमचा 2-3 दिवसात बाजार उठवणार ना नावाचा रंगा पाटील नाही लक्षात ठेवा चल रे होय मिस्त्री राहू द्या ते तुमचं काम परत बघू बघितलं का ह्याचं बोलणं कसा बोलतो या कोण करल जवळ याला हा रगील भाषाला का त्याची अवघड आहे ना हरी हरी हा या हरी हरी या या हरी हरी या या हरी हरी ओ धनी या इकडे जेवून घ्या हिरच्या त्या मेंढ्या अगं आलीस वी कशाला यायचं तर यायला नको वय सकाळच्या माझा नवरा एकटाच आहे इथं राबतोय बिना खाता पिता तर लय जीव नवऱ्यावर प्रेम तुझं घे डबा चल जीव्या दोघं तर हायच तेवढा गुणाचा माझा नवरा
तू जेवलीस का? इथं माझा नवरा सकाळच्या उपाशी आहे आणि माझ्या घशातनं घास खाली जाईल का विचारायला लागलायसा जेवलीस का. अगं नको लाव माझ्या एवढा जीव. कशाला माझ्यासाठी उपाशी मरतेस? माझ्या आई वडिलांनी मला चांगलं वळण लावलंय. घरातली मोठी माणसं जेवल्या बेगार एक घास बी गिळायचा नाही म्हणून. बरं तुम्ही जेवा, मी तर मेंढी माऊलीवर धन ठेवून येते. अगं बस, मेंढ्या हिंडते द्या. माझ्या बरोबर तू पण 2 घास खाऊन घे. हो बघा की बाळूमामाच्या आशीर्वादानं आपलं सगळं कसं सुरळीत चाललंय बघा. अगं बाळूमामा असा देव आहे, जो कोणी संकटात आहे त्याला एकदम अलगद बाहेर काढते ती. उगच बाळूमामाला जगाचा मालक म्हणत नाही ती. खराय खराय. आओ वयस्ता आत्यासनी विचारा की पैसे कोण देते का. का ग? अहो लकव्याच्या गोळ्या संपल्या त्या तुमच्या. गोळ्या आणण्यासाठी 2 दिवसात काय पण करून नागरमुईला आपल्याला गेलंच पाहिजे. काय करायचं या दुखण्याला? या दुखण्यानं तर माझं डोकंच फिरून गेले. कधी बरं व्हायचं ग मी या दुखण्यात? अहो तुम्ही कशाला भ्या लागलाय, मी आहे की तुमच्या सोबत. अगं तू हायस म्हणून मला आधार आहे बघ. अहो आपल्या घरादारावर बाळूमामांचं लक्ष आहे. बाळूमामा तुम्हाला अलगद या दुखण्यातनं बाहेर काढतील बघा. होय होय खरंच. बाळूमामांचं नाव जर घेतलं ना तर क्षणात माझं दुखणं पळून जाते बघ. अहो धनी बाळूमामाच्या नावात आणि बाळूमामाच्या भंडारात तेवढी ताकदच आहे बघा. होय होय खराय बघ, खराय बघ लक्ष्मी. अहो मुख्य असणारी माणसं मेंढ्या माऊलीची सेवा करून बाळूमामाच्या आशीर्वादानं बोलायला लागली. चालायला येणारी माणसं चालायला लागली बघा. होय होय या गोष्टीवर माझा 100% विश्वास आहे बघ. माझ्या देवात तेवढी ताकदच आहे बघ. अहो पण मला एकाच गोष्टीचं भ्या वाटते बघा. आपलीच घरातली माणसं आपल्या वाईटावर टपली ती बघा. का ग असं बोलतेस? अहो खंडू भाऊजी तुमचं सक्कच भाव आहेत नव, मग त्यांना नातं गोतं काही कळत नाही का. अगं असू दे, बारका भाव आहे माझा तू. अहो आपण त्यांना समान जमिनीची वाटणी करून देणार आहे नव, मग तरी त्यासनी एवढी कसली हवं लागल्या. अगं पैशा पुढं काय नातं गोट कळत नाही बघ. ना नातं ना भाव ना बाप. माणसाला फक्त पैसा पाहिजे बघा. त्या पैसा पुढं त्याला काय बी दिसत नाही. बरं लक्ष्मी जा तू आता घरला. तात्या कुठं आहेत बघ आणि त्यांचं जेवणाचं तेवढं बघ आणि जेवण वगैरे घाल. बर तुम्ही पण जेवा आणि लवकर या बघा. उगाच कडूस होईपर्यंत अंधारात बसू नका. इचू काट्याचं मला भ्या वाटतंय. येतो लवकर मी. हा. जा तू. हा अव लवकर या बर का. होय होय जा तू व्यवस्थित. रंगाशेठ, होय रंगाशेठ, काय चाललंय? या कोंडू सरकार या. काय काम काढलं? अहो रंगाशेठ, माणसानं काय काम असल्यावरच यायचं का? अरे खंड्या, तू काय आहेस, कसा आहेस या अख्ख्या गावाला माहिती आहे की र. अहो रंगाशेठ, तुम्ही हाय म्हणून आम्ही तुमच्यापाशी बोलतोय. हे गाव हाय उभ्यानं टाकलेलं. मी नाही त्यांचा कोणाचा विचार करत. तर वागा, तू बरं गावाचा विचार करशील र. अरे तू तुझ्या बापाला इसा सोड ना आणि गावाला काय सोडणार आहेस र? अहो तसं नाही हो. अरे तशी वेळ आली का नाही तू ह्या रंगा पाटलाला पण सोडायचं नाहीस. काय बोलताय रंगाशेठ? तुम्ही रंगराव पाटील, तुमच्या डोळ्यात डोळं घालून कोणाची बोलायची हिंमत आहे का? अरे पण तुझा बाप असा वागत नाही. अशी कसली रे एवढी मस्ती त्याला? का हो? काय झालं? काय झालं? अरे आजपर्यंत या रंगराव पाटलाच्या डोळ्यात डोळे घालून तरी बघितलं नाही. बाप जाऊ द्यावर रंगाशेठ, काय किरकोळ गोष्टीचा राग मनात करून बसलाय. ए खंड्या, किरकोळ गोष्ट? तुला ही किरकोळ गोष्ट वाटते? अरे तुझ्यासाठी असेल किरकोळ गोष्ट, माझ्यासाठी नाही. काय समजतो तुझा बाप स्वतःला? तुझा बाप काय स्वतःला लय शहाणा समजतोय का? अहो रंगाशेठ जाऊ द्या हो. पहिल्यापासूनच तशी आहे ती. त्यासनी सांगून काय फायदा आहे का? नाही तुझ्या म्हाताऱ्याची मस्ती जिरवणार तर नावाचा रंगनाथ पाटील नाही, ध्यानात ठेव. या म्हाताऱ्यानं आजपर्यंत माझ्या नावावर जमीन केली नाही. हे काय मापाचं म्हातारा या अख्ख्या गावाला माहित आहे. अरे खंड्या, येडायस तू, येडा. अरे तू कर की प्रयत्न मग. अहो रंगाशेठ, तुम्हाला एक सांगू का?
कोट्याची जमीन आहे कोट्याची, पण या म्हाताऱ्याला अजून कळना ते मेंढर आणि रानातच अडकून पडलेला आहे. अरे खंड्या, हीच तर तुला कळत नाही. अरे तुझं भाव आणि तुझं म्हातार तुझ्या नावावर एक सुद्धा घंटा करत नसतील बघ. घेऊन घे माझ्याकडनं. मी असताना त्या म्हाताऱ्याची हिंमत सुद्धा होणार नाही. अरे ती कमवणार कोट्यानं आणि तुला काय भेटणार? केळ. रंगाशेठ, मला बी खंड्या म्हणते ती खंड्या. तुम्हाला खरं माहिती आहे का त्या जमिनीचा काय विषय आहे ती? काय विषय आहे? अहो ते वड्यावरलं रान आहे का नाही, त्यातनं शक्तिपीठ महामार्ग जाणार. कुणाला माहिती आहे? काय सांगतोस? पण त्याला म्हाताऱ्याचा विरोध. अरे मग तुझं म्हातार आता करोडपती झाला गेला का? आणि तू बस असाच. रंगाशेठ, तुम्हाला आठवतंय का माझं म्हातार तुमच्या डोळ्यात डोळं घालून बघतंय, आणि जर का माझं म्हातारा करोडपती झालं मग विचार करा तुमची काय अवस्था होईल. आपली बराबर आहे, या रंगा पाटलाची बराबरी. अरे या गावातच काय, तालुक्यात पण कोण आपली बराबरी करू शकत नाही. बघा, विचार करा सांगितलेल्या गोष्टीवर. की तुम्ही बघ तू चार कामाच्या काय तर गोष्टी. हा बघ खंडू, ही जी तुझ्या डोक्यात जमिनीचं फॅड बसले का नाही ती काढून टाक आणि माणसागत जरा राहा. आता तुम्ही मला शिकवणार का माणसात राहायला? हा, अरे तुला सांगून सांगून दमलो मी, तुझ्यात काय फरक पडेल ना बघ. नाही पडणार फरक. तुम्ही का माझ्या मनासारखं केलंय का? अरे ते थोरलं पोरग जरा बघ, आणि तू एक आम्हाला का मिळालायस. कौतिक? आय 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 आय, लागला मोठ्या पोराचं कौतिक सांगायला. अरे त्याच्या नाकाची पण सरायचं नाही तुला. अरे कष्ट म्हणजे काय ना माहित आहे तुला. तात्या, ते कष्टाचं नका मला काय सांगू. 2च दिवस, 2 दिवसात काय असेल ती जमिनीचा सोक्षमोक्ष लावायचा, नाहीतर तुम्ही हाय आणि मी हाय. खबरदार, त्या जमिनीत जर नाव काढशील तर अरे तात्या जिवंत आहे तोपर्यंत जमिनीला हात सुद्धा लावून देणार नाही कुणाला. बघू की म्हाताऱ्या, तू बी हायस आणि मी बी हाय. अरे जा, चल. लागला मला शिकवायला. बघ तुम्ही तर काय करतोय ती. अगं झालं का नाही? आवर की. लगेच काय आला सव माघारी? टॉवेल राहिला होता. होय, ती नव. बोल की. अहो मगाशी भाऊजी ना मामांजीसनी काहीतरी म्हणत होतं. त्याला जमिनीशिवाय दुसरं काय सुचतंय का? तोच विषय असणार आहे. बघा क्या भाऊजींना जरा सुद्धा काही कळत नाही आपली परिस्थिती काय चालली, आपण कसं वागावं. बाळू मामाने खंड्याच्या डोक्यात काहीतरी उजेड पाडला पाहिजे. अव खरा उजेड तर भाऊजीच्या डोक्यात त्या रंगाने पाडला या. बर चल, जा तू. बर.